चोरीचं प्रकरण होतं. कर्नाटकमध्ये चोरला घाटामध्ये 16 ऑक्टोबरला लुटले गेले. तर त्याच्यामध्ये ते लुटल्यानंतर जे आरोपी होते ज्यांनी हे कंटेनर लुटले ते ह्या कंटेनरमध्ये जे पैसे होते त्यांचा मालक किशोर सावळा तो ठाण्याचा बिल्डर आहे. तर हे त्यांना माझ्या नावाने फोन करत होते का हे जे जुन्या नोटा आहे त्या आम्ही लुटलेल्या आहे. म्हणजे माझ्या नावानिशी ते बोलत होते का संदीप पाटील उर्फ भाऊ पाटील, मी इगतपुरी तालुक्यात राहतो आणि माझा फोटो पण व्हॉट्सअपला त्यांनी त्या किशोर सावळाला पाठवला. म्हणे हा आहे मी, म्हणे माझी माहिती तुम्ही नाशिकमध्ये काढू शकता. तर तुम्हाला हे तुमचे 400 करोड रुपये जुन्या नोटा पाहिजे असेल तर आम्हाला तुम्ही 100 करोड रुपये नवीन नोटा द्या. तो अशी मागणी करत होता. त्यांनी तुम्हाला बंदूक लावली होती, तुम्हाला भेटी परिसरात घेऊन फिरले आणि ही लूट तुम्हीच केलेली आहे असं त्यांनी सांगितलं होतं. या संदर्भात आपण ही तक्रार दाखल केली. पोलिसांची या संदर्भात आता काय भूमिका आहे आणि पोलिसांनी या संदर्भात काय तुम्हाला सहकार्य केलं आहे? पोलिसांनी मला पूर्ण सहकार्य केलं. त्यांची भूमिका योग्य आहे, त्यांचा तो तपासाचा भाग आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलू नाही शकतो. या प्रकरणामध्ये किशोर सावळा आणि त्याचे साथीदार आहेत यांना अटक करण्यात आली. आता आरोपी किशोर सावळा वगळता अजून किती आरोपी याच्यात समोर येतील? आता जशी माहिती भेटती मला पत्रकारांकडून की 5 आरोपी पकडले गेले. त्याच्यामध्ये जो मुख्य आहे तो विराट गांधी, तोच कंटेनर लुटणार आहे अशी माहिती भेटतीये की तोच माझ्या नावाने किशोर सावळाला फोन करत होता आणि त्यांनीच माझा फोटो सर्वत्र व्हायरल केला. आता नाशिक पोलिसांनी किती लोकांना पकडले? 5 लोकांना पकडले अशी माहिती भेटते. काय नावं काही कळले का तुम्हाला? नावं जयेश कदम, सुनील धुमाळ, जनार्दन धाईगोडे, विशाल नायडू आणि आता 2 दिवसा पहिले विराट गांधी पकडले गेले. आज काही 2 आरोपी पकडले. त्याची काय अजून माहिती नाही. पोलिसांकडे तुमची काय मागणी आहे आता नेमकं? तुम्हाला कसं गोवण्यात आलं याच्या संदर्भात याच्यामध्ये माझी मुख्य 2 मागण्या राहतील की मला या प्रकरणामध्ये कोणाच्या सांगण्यावरून अडकवण्यात आलं आणि त्यामागे त्यांचा उद्देश काय होता. आणि दुसरी मागणी अशी राहील का हे ज्या 400 करोड ज्या कंटेनरमध्ये जे पैसे जात होते ते कुठून निघाले, कुठं जात होते, कशासाठी जात होते, तो याचा मूळ मालक कोण होता आणि हे फक्त 400 करोड होते का अजून काही जास्त पैसे होते याचा तपास योग्य झाला पाहिजे आणि तो जनतेसमोर आला पाहिजे.